नमस्कार मंडळी, मी बलविंद्र म्हात्रे. स्वागत आहे तुमचं सफरनामाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आलेलो आहोत जुईनगरला. जुईनगरवरून 5:26ची ट्रेन आहे बांद्र्याला जायला. आणि बांद्र्यावरून मग आपली एक्सप्रेस येणार. आणि ही आपली सगळी टीम आहे. आणि आता बांद्र्याला उतरलेलो आहोत. बांद्र्यावरून ना बांद्रा टर्मिनसला जायला वॉकिंग डिस्टन्स 10-15 मिनटात आहे. आणि रिक्षाला 5 मिनटात जाऊ. तर आपण फ्लायओव्हरला जाण्यावरती आता आपण बांद्रा वेस्टला आहोत. आणि इथून रिक्षा पकडून आपण बांद्रा टर्मिनसला जाऊ. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बांद्रा ईस्टला येऊन त्याच्यानंतर शेअरिंग रिक्षा मिळते. 20 रुपये पर सीट घेतात. तुम्हाला डायरेक्ट बांद्रा टर्मिनसला सोडतील. तर बघूया आपण आता किती डिस्टन्स आहे बांद्रा रेल्वे स्टेशनपासून बांद्रा टर्मिनसपर्यंत. आणि हे आमचे मोठे बंधू. आणि आता आपण बांद्रा टर्मिनसला आलेलो आहोत. 7:25ची ट्रेन आहे आपली. ट्रेन नंबर आहे 19-203. जी बांद्र्यावरून डायरेक्ट वेरावलला जाणार. 17 तासाचा प्रवास आहे. उद्या कदाचित दुपारी 1 वाजता ट्रेन वेरावलला जाईल. फायनली ट्रेन आपली भेटलेली आहे. 7:25ची ट्रेन आहे बांद्रा ते वेरावल. आणि सीट बीट आपण शोधून घेतलेलं आहे. तर आता आपण बाहेरला जाऊन काहीतरी खावायची व्यवस्था करूया. आणि आजची आपली व्हिडिओ आहे ती म्हणजे उरण नवी मुंबई ते वेरावल गुजरात येथे आपण चाललो आहे. शंभू महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं अशी ज्याची मान्यता आहे ते सौराष्ट्र येथील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. आपला जो प्रवास आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आपण कव्हर करणार आहोत या प्रवासादरम्यान. पहिलं म्हणजे सोमनाथ आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी द्वारका आणि नागेश्वर कव्हर करणार आहोत. तर बाकीची डिटेलची इन्फॉर्मेशन आहे ते मी कंटिन्यू प्रवासामध्ये तुम्हाला देत राहीन. आपण कुठून कसे जाणार आहोत, कुठे थांबणार आहोत, राहायला खर्च किती आहे आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न करीन. जय महाकाल. जय महाकाल. जय भोले. जय भोले. जय श्रीराम. सुप्रभात सर्वांना. वाजलेत सकाळीचे 8. आणि आता तुम्ही इकडे पाहू शकता तनिकेत मॅगीचं प्रिपरेशन करत आहे. ट्रेनमध्ये गरमागरम मॅगी. काय शौक आहेत पोरांचे. सकाळी सकाळी गरमागरम मॅगीचं प्रिपरेशन चाललं आहे. इथे जो प्रेस्टिजचा वॉटर हीटर होता त्याला आम्ही मॅगी बनवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यात आपण आता मॅगी बनवणार आहोत. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पोरांना सकाळी सकाळी गरमागरम मॅगी बनवून देता त्याबद्दल. जुनागडला आलेलो आहोत. आणि हे जे काका आहेत ते आपल्यासोबत. काका हो काका चला. हे काका आपल्यासोबत रात्रीपासून होते. 102च्या स्पीडने ट्रेन चाललेली आहे. हे GPS-वर तुम्ही ट्रेनचा स्पीड पण पाहू शकता. आणि फायनली 17 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही इथे पाहू शकता हे आमचे सगळे मेंबर्स आहेत. 17 तासाच्या प्रवासानंतर प्रणय काय सांगू शकतोस तू? 17 प्रवास कसा गेला तुझा? प्रवास माझा सुखात गेला. तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेरला आलेलो आहोत. आणि इकडे शेअरिंग रिक्षा मिळतात सोमनाथ मंदिरला जाण्यासाठी. तर आता आपण इथे इन्क्वायरी करूया सोमनाथ मंदिरला जायला. कौन सा ये है क्या? कितना पैसा लेते हो? मंदिर तक जाना है ना. हाँ होटल धर्मशाला में जाना. मंदिर तक जाना है. होटल धर्मशाला. मंदिर तक जाना है. नहीं पहला होटल वगैरह किधर मिलेगा? उधर मिलेगा ना उधर? कितना दूर है वो? हाँ 2 मिनट का वॉकिंग रास्ता है सर. उसके पास में दिलाऊंगा. जब कैसा चार्जेस कैसा रहेगा? जब तक धर्मशाला होटल नहीं मिलेगा तो सर तब तक मेरा होटल साथ में रहेगा आपके. ठीक है. कितना पैसा कितना लेंगे? 30 रुपया शेयरिंग किराया है. हाँ. तो पैसे लेके जाऊँगा 2. तर आता वेरावलपासून निघालेलो आहोत. मेरा नाम क्या है? ये फरीद है. और ये हमें इधर वेरावल स्टेशन के बाहर मिला है. ये ऐसा बोला है कि जब तक आपको रूम नहीं मिलती तब तक मैं आपके साथ ही रहूँगा. सोमनाथ मंदिराचं ती कमान आहे. आणि इथून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत. सोमनाथ मंदिराची
तो भरपूर खराब होता, पण जसं काय तुम्ही सोमनाथ मंदिराला एंटर कराल, म्हणजे जी कमान आहे ती आपण क्रॉस केली, त्याच्यानंतर रस्ता एकदम चांगल्या परिस्थितीत आहे. आणि फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे. एक गेस्ट हाऊस होता, पारस गेस्ट हाऊस म्हणून, तिथे आम्ही रूम बघितलेली आहे आणि असा काही जरा रूमचा व्ह्यू आहे. एवढा पण काय वाईट नाही 700 रुपयामध्ये, म्हणजे 700 रुपये इनफ आहेत, कारण आम्हाला पण 2-3 तास राहायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त कॉस्टली रूम बघितली नाही. फक्त आमचं सामान ठेवायचं आहे, आंघोळी करून आम्ही दर्शनाला जाऊ. भरपूर एक्साइटमेंट होती आणि 2 महिने प्लॅन चालला होता की सोमनाथला जाण्याचा. ट्रेन मिळत नव्हती, पण लकीली सर्वांची पुण्याई किंवा भोलेनाथाची आम्हाला त्याच्याकडे भेटायला येण्याची जी इच्छा होती, त्यामुळे आम्हाला ट्रेन पण मिळाली. आम्ही आता गेटवर आलेलो आहोत, पण गेटवरून आम्हाला रिटर्न पाठवले, कारण आतमध्ये मोबाईल पर्स काहीच अलाउड नाही आहे. तर आता आम्ही परत चाललो आहे आमच्या ज्या वस्तू आहेत, मोबाईल आणि पर्स, ते जमा करायला. तिथे काउंटर आहे आणि ते पण फ्रीमध्ये. पण मंदिर ट्रस्टचा असा नियम आहे की तुम्हाला आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. तर मंदिरातलं दर्शन झालेलं आहे, पण मंदिरामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट कोणते अलाउड नसल्यामुळे आतमधलं काही तुम्हाला दाखवू शकलेलं नाही. तर मंडळी, मी आता सोमनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला आहे, कारण आतमधला जो कॉरिडॉर आहे तिथे मोबाईल अलाउड नव्हता, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. तर मंदिराची बॅकसाईड दाखवायसाठी मी मागे आलेलो आहे. तर आता तुम्ही माझ्या समोरला पाहू शकता सुंदर असं सोमनाथाचं मंदिर, आणि त्याच्यासमोरच हा बाणस्तंभ आहे आणि खाली ट्राय कलरमध्ये जय सोमनाथ असं लिहिलेलं आहे. तर सोमनाथ मंदिर कधी आणि कोणी बांधलं ह्याचा ठोस असा काही पुरावा नाही, पण ऋग्वेदानुसार असं म्हटलं जातं की सोमनाथाचं मंदिर हे चंद्रदेवाने निर्माण केलेलं आहे. त्यामागची कथा अशी आहे की चंद्रदेवाचं दक्ष प्रजापती राजाच्या 27 मुलींसोबत लग्न झालं होतं, पण त्यातली जी रोहिणी नावाची मुलगी होती तिच्यावर चंद्रदेवाचं जास्त प्रेम होतं आणि बाकी 26 मुलींकडे चंद्रदेवाचं जास्त लक्ष नव्हतं. आणि मग त्यांनी दक्ष प्रजापती म्हणजे आपल्या पित्याकडं त्याबद्दल तक्रार केली असता दक्ष प्रजापती राजाने चंद्रदेवाला श्राप दिला की ज्या सुंदरतेचा तुला गर्व आहे तो हळूहळू कमी होत जाईल. आणि मग चंद्राची सुंदरता कमी व्हायला लागली आणि मग चंद्राने भगवान शिवाची आराधना करून शिवाला प्रसन्न केलं. आणि मग प्रसन्न होऊन शंकराने चंद्राला त्या शापातून मुक्तता दिली आणि मग स्वतः चंद्रदेवाने सोमनाथाची स्थापना इथे केली. सोम म्हणजे चंद्र आणि म्हणून त्याला सोमनाथ असं नाव पडलं. तर हे सोमनाथ मंदिराबद्दल अरबी यात्री पर्यटक एक अरबी पर्यटक होता अल बरुनी ह्याने असं वर्णन केलं होतं की सोमनाथ मंदिराची ते वर्णन ऐकून मोहम्मद गजनवी नावाच्या एका लुटारूने मुघल लुटाऱ्याने इसवी सन 1024 साली मंदिरावर पहिलं आक्रमण केलं आणि मंदिरातील सर्व सोनं संपत्ती होती ती लुटून नेली. संपत्ती एवढी होती की त्याच्या सैन्याला नेता आली नाही
आणि त्याच्यानंतर परत 16वेला मुघली आक्रमण झालेलं आहे या मंदिरावर. आणि 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराचं पुनर्निर्माण केला. जर तुम्ही आतल्या बाजूला गेलात त्या साईडला तर तिथे त्यांचा स्टॅच्यू पण बनवलेला आहे. आणि 1985 साली राष्ट्रपतींनी ते लोकार्पण केलं आहे मंदिराचं. तुम्ही आता पाहू शकता लेदर शो सुरू झालेला आहे. जे मी बोललो होतं की कदाचित आम्हाला लेदर शो बघायला मिळणार नाही, कारण आम्ही चौकशी केली असं समजलं होतं की तो 8 वाजता सुरू होणार. पण आत्ताच 7 वाजताच्या आसपास लेदर शो सुरू झालेला आहे आणि नशिबाने तो आम्हाला पाहायला पण मिळालेला आहे. आणि अप्रतिम असा नजारा जो मी आता शूट करत आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पण पाहू शकता. खूप सुंदर असं सोमनाथाचं मंदिर या प्रकाशाने उजळून निघालेलं आहे. अति सुंदर असा लेझर शो इथे चालू आहे जो तुम्ही आता पाहू शकता. तर आता आपण सोमनाथमधील ब्रह्मशक्ती रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आलो. शोधल्यानंतर हे हॉटेल मिळालं आणि 200 रुपये पंजाबी थालीची प्राईस आहे. तुम्हाला मी थाली दाखवतो. ही थाली आहे, यामध्ये तुम्हाला छोलेची भाजी, पनीरची भाजी, दाल, जिरा राईस, पापड आणि 4 रोटे येतील. आणि जेवणाची टेस्ट पण चांगली आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मंदिराच्या उजव्या बाजूला येऊन ब्रह्मशक्ती म्हणून कोणालाही विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील. आणि आता आम्ही सोमनाथ मंदिरापासून वेरावल रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. कारण सोमनाथवरून द्वारकाला जाण्यासाठी आता आमच्याकडे बस अवेलेबल नव्हती. बसचं बुकिंग 6:30 वाजेपर्यंत होता, जे आम्ही ॲडव्हान्समध्ये केलं नाही, कारण सोमनाथला ट्रेन कधी येणार होती हे फिक्स नव्हतं आणि त्याच्यानंतर दर्शन किती वेळाने होईल याचा काही अंदाज नसल्यामुळे आम्ही सोमनाथपासून द्वारकाला जाण्यासाठी काही ऑप्शन बुक नव्हता केला. तर आता इथे इन्क्वायरी केली असं समजलं की 11:05 वेरावल ते ओखा एक्सप्रेस आहे. तर तिला आम्ही जनरलची तिकीट काढून जनरलच्या डब्याने द्वारकापर्यंत जाऊ. ती 11ला वेरावलवरून निघेल आणि सकाळी 7-8 वाजेपर्यंत द्वारकेला पोहोचेल.